हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही, केंद्र सरकारचं ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसला आश्वासन. महाराष्ट्रातल्या मालवाहतूकदारांचा संप मागे घेण्याचा निर्णय, आजपासून वाहतूक सुरळीत होणार, महाराष्ट्र राज्य वाहन चालक मालक महासंघाची घोषणा. संप मागे तरीही मुंबईतील पेट्रोल पंपांवरती गर्दी, पेट्रोल डिझेल भरण्यासाठी वाहन चालकांच्या पहाटेपासूनच रांगा. नागपूरमधले 90% पेट्रोल पंप कोरडे ठाक, विदर्भ पेट्रोल डीलर्स असोसिएशनची माहिती, वाहनधारकांनी टाक्या फुल केल्यानं तुटवडा. ट्रक चालकांच्या संपामुळे राज्यात मोठं नुकसान, 2 दिवसात राज्यात 500 कोटींचं नुकसान झाल्याचा अंदाज. संपामुळे पेट्रोल डिझेल गॅससह जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम. संपाचा परिणाम बाजार समितीवर, 2 दिवसाच्या संपामुळे पुण्यात भाज्यांची आवक घटली, भाव वाढले, तर सोलापुरात आज कांद्याचे लिलाव बंद. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचं आज मुंबईतल्या आझाद मैदानात ठिय्या आंदोलन, उद्धव ठाकरे मोर्चामध्ये सहभागी होणार. आजपासून शिर्डीमध्ये राष्ट्रवादीचं 2 दिवसीय शिबिर, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आणि पदाधिकारी हजर राहणार. इंडिया आघाडीच्या नेत्यांची आज ऑनलाईन बैठक, सर्व घटक पक्षांचे महत्त्वाचे नेते ॲपद्वारे बैठकीमध्ये सहभागी होणार. बैठकीत नितीश कुमार यांना निमंत्रित करण्याच्या प्रस्तावाची शक्यता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांच्यात ऑनलाईन बैठक, सगळे सोयऱ्यांच्या मागणीवरती जरांगे ठाम, तर 54 लाख नोंदी सापडूनही कायदा का केला जात नाही, जरांगेंचा सवाल. कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न, सर्व समित्या आणि यंत्रणांचं युद्धपातळीवरती काम सुरू, कोर्टात टिकणारं आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांची आज जयंती, अभिवादनासाठी पुण्यातील फुलेवाड्यात मोठी गर्दी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.